मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। कोकण किनारपट्टीवर पुन्हा तापमानामध्ये वाढ होणार। मुंबईचा पारा तब्बल 36 अंशांच्या पार जाण्याची शक्यता। नवी मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये पारा 36 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, हवामान खात्याची माहिती। ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचा प्रवास महाग होण्याची शक्यता। 11 वर्षांनंतर तिकीट दर वाढण्याची शक्यता। उत्पन्न आणि खर्चातील वाढती तूट भरून काढण्यासाठी भाडेवाढीवर गांभीर्यानं विचार सुरू। मुंबई विमानतळावरून 1200 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। 10 महिन्यांमधील कारवाई, 249 जण अटकेत। विमानतळावरील सीमा शुल्क विभागाची कारवाई, तस्करीचा पर्दाफाश करत 207 गुन्हे। 2025-26 या वर्षामध्ये चित्रपट, मालिका, जाहिराती आणि वेबसिरीजच्या शूटिंगमधून पश्चिम रेल्वेला 2 कोटींचा निधी। पश्चिम रेल्वेला आतापर्यंत सर्वाधिक उत्पन्न मिळालंय। मुंबईच्या काळा चौकीमधील अभ्युदय नगर परिसरामध्ये रात्री आग लागल्याची घटना। आगीमध्ये दुचाकीचं नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही। देशातील पहिली 15 डब्यांची लोकल ट्रेन पश्चिम रेल्वेच्या ताफ्यामध्ये लवकरच दाखल होणार। चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून 18 फेब्रुवारीला पहिली लोकल मुंबईच्या दिशेने धावणार। येत्या काळामध्ये 12 लोकल पाठवण्यात येणार। मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणी चोरीचे प्रकार, कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची विशेष मोहीम। 3 महिन्यामध्ये तब्बल 1408 अनधिकृत नळ जोडणी खंडित। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर प्रवासी संख्येमध्ये मोठी वाढ। मध्य रेल्वे प्रशासनानं जाहीर केली आकडेवारी। जानेवारीमध्ये एका महिन्यामध्ये तब्बल 12,70,00,000 अधिक प्रवाशांचा मध्य रेल्वे मार्गावरील लोकलमधून प्रवास। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। पुण्याच्या चव्हाणवाडीमध्ये लोणारी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। पारंपरिक वाद्याच्या तालावर देवीची छबिना मिरवणूक पार पडली। देवीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीमधल्या भाविकांची दर्शनासाठी गर्दी। पुण्याच्या मुळशीमधील पौड गावामध्ये कुस्तीच्या आखाड्यामध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि पैलवान माऊली कोकाटे यांच्यामध्ये वाद। दोन्ही कुस्तीपटूंमध्ये कुस्ती दरम्यान आक्रमकता, मानेवर मारण्यावरून दोघे एकमेकांना भिडले। माऊली कोकाटेच्या समर्थकांनी सिकंदर शेखला मारहाणीचा प्रयत्न केला। पुणे परिमंडळातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं आता वेळेवर निवारण होणार। पुणे परिमंडळाकडून आरोग्य अदालत मोहीम घेऊन 5000 प्रकरणं निकाली काढण्याचं नियोजन। साखर उद्योगाला दुहेरी फटका। इथेनॉल पुरवठ्यामध्ये साखर उद्योगाचा वाटा 90% वरून 28% घसरला। राष्ट्रीय सरकारी साखर कारखाना महासंघाच्या पाहणीमध्ये आकडेवारी समोर। जप्त केलेली वाहनं परस्पर विकली तर संबंधित बँक वित्तपुरवठादार संस्थेवर कारवाई करण्यात येईल। पुणे आरटीओचा वित्तपुरवठादार संस्थांना इशारा। जप्त केलेल्या वाहनांची माहिती परिवहन कार्यालयाला देणं वित्तपुरवठादार संस्थांना बंधनकारक। पुणे परिवहन विभागाच्या अखत्यारीतील एटीएस केंद्राचं काम रखडलं। एटीएस केंद्राला कार्यान्वित होण्यासाठी आणखी 7 ते 8 आठवड्यांचा कालावधी लागणार। पुणे आरटीओनं दिली माहिती। एटीएस केंद्राअभावी फिटनेस पासिंग रखडलं। पुण्यामध्ये मार्केट यार्डमधील गूळ भुसार बाजार 25 फेब्रुवारीला बंद। गूळ भुसार बाजारामधील व्यापाऱ्यांच्या मागण्या तसंच बाजार आवारातील समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी बंद। गूळ भुसार बाजारामध्ये सर्व व्यवहार बंद राहणार। पुण्यामध्ये ट्रिपल सीट बसून महिला पोलिसांनी केला प्रवास। पोलिसांनीच वाहतूक नियम धाब्यावर बसवले। सामान्य वाहन चालकांवर कारवाई तत्परतेनं होते। आता या पोलिसांवर कारवाई होणार का? पुणेकरांचा सवाल।